नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सर्जेराव पाटील. मी आपणास ऊस आणि ऊसामधील पाचट आच्छादन याविषयी थोडीशी माहिती देणार आहोत. तर ऊसाची सरी जी आहे ते 4.5 फूट आहे. साधारण हा ऊस जो लागण तुटलेली होती ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये पाचटचं आम्ही अशा पद्धतीनं आच्छादन केलेलं आहे. हे पाचट असं आच्छादन करून पाण्याचं बाष्पीभवन होणे किंवा पाचट जाळल्यामुळे नैसर्गिक निसर्गावर परिणाम होतो, धूर मोठ्या प्रमाणावर येतो आणि बऱ्याच जीवजंतूंची हानी होते. तर अशा अनुषंगाने आम्ही पाचटचा प्रयोग केलेला आहे आणि गेले अनेक वर्ष करत असल्यामुळे सेंद्रिय कर्बाची वाढ झालेली आहे आणि सेंद्रिय कर्ब अतिशय चांगला आहे. आणि हा डिसेंबरमधला ऊसाचा जर खोडवा बघितला तर अगदी 6 फूट उंचीचा आहे. ह्याच्यामध्ये आम्ही एक सरी आड एक जनावरांसाठी मक्का केलेला आहे, आपरी कंटाल मक्का केलेला आहे. तर थोड्या प्रमाणावर आपल्या जनावरांना वैरणसुद्धा मिळावी या अनुषंगाने ऊसाचं पाचट निघू नये अशा पद्धतीने आम्ही हा प्रयोग केलेला आहे. तर शेतकरी बंधूने ऊसाचा पाला न जाता आपण जर ऊसाचं पाचट राखलं, ऊसामध्ये पाला जर राखला तर खूप चांगला त्याचा उपयोग होतो. जीवाणूंचा वापर करूनसुद्धा पाचट चांगल्या प्रकारे कुजवता येतं. तर हे पाचट जवळजवळ 50 ते 75% 4 महिन्यामध्ये कुजलेलं आहे. तर आपण हे बघू शकता. तर अशा पद्धतीने हे पाचट कुजले बघा. तर अशा पद्धतीने हा एक वेगळा व्हिडिओ तयार केला आहे. धन्यवाद.